जिथे विश्वास तिथे स्वामी. आजचा दिवस नेहमीसारखा नव्हता. आजचा दिवस थोडा वेगळा होता. मनात एक शांतता, एक समाधान आणि एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. सकाळी उठल्यावर आधी मी शेगडीची पूजा करून घेतली. नंतर दूध गरम करायला ठेवले आणि इकडे मी तुळशीसाठी कच्चे दूध बाजूला काढून ठेवले होते. आता तुळशीला मी कच्चे दुधाचा अभिषेक करून घेतला. हळदी कुंकू, फुले वाहिली. तुळशीची पूजा करताना मनात एक शांतता आणि एक समाधान आणि एक वेगळीच ऊर्जा होती. जणू पूर्ण वातावरण पवित्र झाले होते असे वाटत होते. त्यानंतर स्वामींचा अभिषेक केला. प्रत्येक थेंबासोबत मनातून एकच प्रार्थना होती, स्वामी सगळं तुमच्यावर सोपवलं आहे. म्हणून स्वामींची मी पंचोपचार पूजा करून घेतली. स्वामींचे मी आज अभिषेक करून घेतला. अगदी ही स्वामींचा अभिषेक करताना मनात अगदी वेगळीच विचार वेगळीच शांतता जाणवत होती. मन अगदी भरून येते मला ही सेवा करताना. इकडे स्वामींचा मी दूध पाण्याने अभिषेक करून घेतला. नंतर स्वामींना मी स्वामींची पंचोपचार पूजा करून घेतली. स्वामींना हिनाअत्तर लावले. स्वामींना वस्त्र परिधान केले. त्यानंतर सर्व देवांचा माझा अभिषेक करून झाला होता. त्यांनाही अष्टगंध लावले, फुले वाहिली आणि नंतर केली ती आरती. आरतीच्या प्रकाशात एक वेगळी शांतता मिळाली. सगळे प्रश्न, सगळ्या चिंता त्या प्रकाशात जळून गेल्या. माझी इकडे आरती चालू झाल्यानंतर मी इकडे माझी उंबरठा पूजन केले. उंबरठ्याला मी हळदीचे लेपन करून घेतले. उंबरठ्यासभोवती एक छानशी अशी रांगोळी काढून घेतली. उंबरठ्याची पूजा केली, कारण घराचा उंबरठा म्हणजे आपल्या सुखदुःखाचा साक्षीदार. त्यालाही नमस्कार केला. मग मी माझी नित्यसेवा करून घेतली. नंतर मी कुंकुम अर्चन करून घेतले. आज अष्टमी आणि नवमी असल्यामुळे मी इथे माझे घरातले कुंकुम अर्चनही करून घेतले. देवीचा मी स्मरण करत कुंकुम अर्चन केले. असे माझे देवघर उजळून निघाले होते. नंतर आज रामनवमी असल्यामुळे मी आणि देवांश रामाच्या मंदिरात सुद्धा गेलो होतो. रामाचे दर्शन घेतल्यानंतर बाहेर इथे छान असे कीर्तन चालू होते. अगदी हे कीर्तन ऐकताना माझ्या अंगावर काटा येत होता. अगदी ऐकत राहावे असे हे कीर्तन चालू होते. हल्लीच्या काळात अशी कीर्तन आपल्याला ऐकायला भेटत नाही, पण इकडे आज रामनवमीच्या निमित्ताने इकडे छान असे कीर्तन मला ऐकायला भेटले आणि छान त्यांनी आज अनुभवसुद्धा सांगितला आणि हा अनुभव माझ्यासाठी खूप छान होता. अगदी माझे मन भरून आले. त्यानंतर आम्ही गेले स्वामींचे दर्शन घ्यायला. स्वामींचे दर्शन घेतले. इकडे स्वामी रामनवमीनिमित्त स्वामींचा एक छान असा शृंगार केला होता. इथे छान मठात सगळीकडे आमचे दर्शन झाल्यानंतर आम्ही इकडे स्वामींचं दर्शन घेतले. थोड्या वेळ आम्ही इकडे स्वामींचे नाम घेत इथे थोड्या वेळ बसलो मी आणि देवांश. नंतर आम्ही घेतले गाईचे दर्शन. गाईलाही आम्ही चारा भरवला. मी नेहमीप्रमाणे गाईला आज गूळ चपाती आणली होती, ती दिली आणि देवांशनीही गाईला चारा दिला. देवांशला अगदी खूप आवडते हे सगळी सेवा करताना. नंतर रामनवमी निमित्त आम्ही गेलो साईबाबाचे दर्शन घेतले आणि आम्ही साईबाबाच्या मंदिरात गेलो तेव्हा आरती चालू होती. अगदी पहिल्यांदा मला इकडे आल्यापासून पहिल्यांदा आरतीचा अनुभव करायला भेटला. नंतर घरी आल्यावर छान अशी मी देवासाठी थाळी तयार केली होती. सगळा स्वयंपाक आटपून मी इथे एक छान पंचपक्वान्न बनवून स्वामींना अर्पण केले आणि स्वामींची आरती करून घेतली. आणि नंतर पाहते तर माझ्या दिव्यांमध्ये असे छान असे फूल बनले होते. अगदी जणू स्वामींपर्यंत माझी प्रार्थना पोहोचली आहे असे मला जाणवत होते. दिव्याच्या त्या प्रकाशात पुन्हा एकदा मन शांत झाले आणि दिवसभराचा सगळा प्रवास डोळ्यासमोर आला आणि जाणवलं की आनंद मोठ्या गोष्टीमध्ये नसतो, तो असा छोट्या छोट्या क्षणांमध्ये असतो. पूजा, दर्शन, सेवा हे सगळं करताना मिळणारी शांती ती शब्दात सांगता येत नाही. आजचा दिवस फक्त एक दिनक्रम नव्हता, तो एक अनुभव होता, एक समाधान होतं. कारण जिथे विश्वास तिथे स्वामी आणि जिथे स्वामी तिथे सगळं सुंदर होतं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.